ड्रग्सचे प्रमाण सर्व जिल्ह्यात वाढले। राज्यातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात सापडली। राज्यातील सांगलीत तर ऑनलाईन ड्रग्स उपलब्ध होतात। राज्याबाहेरील पोर्टलवरून येणाऱ्या मालावर आपले पोलीस पाठवून कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली आहे। आज पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्सचा वाढता वापर यावर चर्चा सुरू असताना ते बोलत होते। जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले, अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी छापा टाकतात, काही लोकांना अटक केली जाते, त्यातील 1-2 जणांविरोधात गुन्हा नोंदवला जातो, बाकी सगळे सुटतात। प्रमुख ऑपरेटर सोडले जातात। हे उद्योग सर्वत्र सुरू आहेत। हप्तेखोरी हा पोलिसांसाठी एक उत्पन्नाचा स्रोत झालाय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, मात्र जे पोलीस ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालतील त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे। नार्कोटिक्स सेलची भूमिका काय हा दुसरा प्रश्न आहे। पोलीस ह्यात फार एक्सपर्ट नसतात। आमच्या इथे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवता येतं। तुकाराम मुंढे यांच्याकडे मी ही माहिती दिली। ऑनलाईन सिरीज मिळतात, सर्व साहित्य येतं, त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रग्सचे सेवन करण्याची व्यवस्था होते। हा महाराष्ट्रातील एक गंभीर गुन्हा झालाय। यावर पोलीस दलाने नार्कोटिक्स सेलने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। राज्याबाहेरील पोर्टलवरून येणाऱ्या मालावर आपले पोलीस पाठवून कारवाई करा। तरुणाई या विळख्यात अडकत आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी दररोज आढावा घ्यावा, असंही ते म्हणाले। महाराष्ट्रामध्ये या ड्रग्सचं प्रमाण जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात वाढलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतायत सरकार प्रयत्न करतंय आणि करतायत, याबद्दल आमची तक्रार नाही। पण अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी रेड करतात, जे सापडतात 8-9, माझ्या आष्ट्यात 8 जणांची अटक झाली आणि शेवटी दोघांच्याच नावाने गुन्हा नोंदवला, 6 जण सोडली। DSPना माहीत नसेल, हे खालच्या खालीच उद्योग चालतात। त्यामुळं पोलिसांनी एकदा अरेस्ट केला आणि त्यातला जो मेन कल्प्रिट आहे, जो त्या भागात ऑपरेट करतो, त्याचं नाव बाजूला काढलं। असे उद्योग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालतात। त्यामुळे पोलिसांच्या, सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, पण पोलिसांच्यात हप्तेखोरी करणं हा एक सोर्स ऑफ इन्कम झाला आहे पोलीस स्टेशनचा। आणि म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय म्हणून आपणाला माझी विनंती आहे की या ड्रग्सच्याशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्सच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं। हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या, बाकी सगळे ड्रग्स कमी होतील। दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे। नार्कोटिक सेलचं काम कुठं दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतली? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात। आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे। मी तुकाराम मुंढेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवत आहेत, काहीतरी करा म्हणून। ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागलेत आणि मुलं मागवतात। आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंकमधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते। म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली, नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिवेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा, पण तिथून येणारा माल आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणाहून माल येतो। आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं, देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला। आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळी दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणाऱ्या हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं, अशी माझी त्यांना विनंती आहे।